अमेरिका, जगातील सर्वात प्रगत देश, अनेकांसाठी स्वप्नांची नगरी. पण याच देशातून सध्या एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रस्त्यांवर खुलेआम ड्रग्सचे सेवन, वाढती बेघरांची संख्या आणि झॉम्बी ड्रग म्हणून ओळखली जाणारी फेंटेनिल यामुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. अनेक भागांमध्ये परिस्थिती इतकी बिघडली आहे की त्या ठिकाणांना ओपन ड्रग मार्केट असे नाव दिले जात आहे. लोक रस्त्यांवरच नशेत बुडालेले दिसतात आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तज्ज्ञांच्या मते फेंटेनिल ही अत्यंत घातक ड्रग असून यामुळे हजारो लोकांनी आपली प्राण गमावले आहेत. ही समस्या आता नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत, मात्र जमिनीवर अजूनही ठोस परिणाम दिसत नाहीत. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अशी परिस्थिती निर्माण होणे ही एक गंभीर चिंता बनली आहे. ही परिस्थिती सुधारेल का? तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.